आयुक्त यायला पाहिजे. मी काल रात्री पण इकडे आलेली. काल रात्री मी आली होती आणि तरी त्या लोकांनी आता पूर्ण ब्लॉक केलाय. म्हणजे किती मस्ती. कोण बिल्डर काल आला एवढं सगळं थांबलाय. चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे का नाही. किती मस्ती. हे सगळे ज्येष्ठ नागरिक. माझ्या घरात तर सासू जागेवर सुद्धा उठत नाही. ती कसल्या सत्तेची मस्ती. त्यांच्याकडे प्लॅन सँक्शन आहे ते उकरणार आहे. त्यांनी परवानगी दिली. त्यांनी प्लॅन बघितलाय. मी परवानगी दिलेली नाहीये. लक्षात आलं का. पण जो काही आपला जो विषय आहे मॅडम आपल्याला मी म्हणलं की कोर्टामध्ये आपण जा स्टे ऑर्डर घ्या. ऐका तुम्ही काय म्हणला मॅडम त्यांच्याकडे परवानगी आहे त्यामुळे ते खोदणार आहेत. मी जेसीबी थांबवू शकत नाही हे तुमचं वाक्य होतं. कोर्टाच्या मी तुम्हाला काय म्हणलं आमचा एकमेव रस्ता आहे. मला एक सांगा आलं मी पोलीस स्टेशनला येऊन गेले लोक चर्चेचा विषय संपवा का सगळं खांदून टाकायचं. रस्ताही बंद करता रील लाईन करता पाण्या लाईन फोडून टाकता. हे डीपी रस्ता 1988 MSCBच्या लाईन्स आहे. त्या रस्त्याबद्दल आपण कोर्टामध्ये गेलोत ना. आपण आहेत ना कोर्टात येऊन त्यांची भूमिका तर मांडायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण याचा अर्थ असा नाहीये. याचा अर्थ असा कोर्टाने काय ऑर्डर केली का त्याच्यामध्ये काय मॅटर चालू आहे. बाब न्यायप्रविष्ट असताना हे करायलाच नको आहे. काय केलं हे त्यांना सगळं माहिती. बाब न्यायप्रविष्ट आहे. तुम्ही महापालिकेच्या वतीने का बरं? हाँ एक्झॅक्टली नाही मी तुमची बाजू तुम्ही क्वेश्चन त्यांना करा. प्रत्येक हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही समोरच्याचा नाही महानगरपालिकेची नाही बाजू घ्या. तुम्ही लोकांची बाजू घ्या. आहे का नाही मला शंका आहे. कारण का हा विषय गेले 10-12 दिवस चालू आहे. इकडे 600 लोक राहतात. 600 लोक राहतात. तुम्ही कॅमेरा मागे करा माझ्याकडे नको. ती पूर्ण 600 लोकांची जी सोसायटी आहे ती ब्लॉक केली आहे. ब्लॉक त्यांना बाहेर येण्यासाठी आत जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही आहे. मुलं उद्यापासून शाळेला जाऊ शकणार नाहीत. दूधवाला येऊ शकणार नाहीत. रोजचं सामान खरेदी करा जाऊ शकणार नाही. मरण पावतील इकडची लोक. बघा काय पद्धतीत केलंय त्यांनी. सगळा रस्ता खोदून ठेवलाय. तुम्ही पॅन करा. तुम्ही तिथे बघा. MSCBने वायरीज टाकल्यात आणि तो रस्ता ह्यांची पूर्ण राईट ऑफ वे जी जाण्या येण्याचा रस्ताच बंद आहे. हे मी पहिल्यांदा बघतेय. चेतन भाऊ इकडे महानगरपालिकेत पहिल्यांदा असं झालं असेल. जेव्हा एक रस्ता ब्लॉक होतो तेव्हा आपण त्यांना पर्यायी दुसरा रस्ता करत असतो. तो पण नाहीये. हे तुम्ही खड्डे बघा. या खड्ड्यातून चालून आले. हा एवढा सिरियस विषय आहे. पण ते तुम्ही उठून धरा पाहिजे. सगळे एकूण एक मॅनेज आहे. डीपीच्या प्लॅन मध्ये पहिले रस्ता दाखवला जातो मग कट झाला जातो. जर हे टॅक्स भरतात ज्या महापालिकेने तिकडे काम केलंय काम सुरू व्हायच्या आधी पर्याय रस्त्याची हे करायला पाहिजे होतं त्यांनी. ते काही केलं नाहीये. वरपासून खालपर्यंत सगळे ह्या गोष्टीत मॅनेज झालेत. आणि 600 नागरिकांचा जीव आज वेठीस धरलाय. 600 नागरिक आहेत असं पण नाहीये 20-25 आहेत. एक जीव महत्वाचा असतो. हे ना 600 जीव पण महत्वाचे नाही आहेत. अर्धे अधिक सिनियर सिटीजन्स आहेत. आपल्या आयुक्तांशी काय बोलणं काल रात्री माझ्या आयुक्तांशी बोलणं झालं आणि आज हे आयुक्त म्हणाले मी बघतो. मी म्हणाली बघायचं नाही. जोपर्यंत तुम्ही पर्याय रस्ता देत नाही तोपर्यंत आम्ही हे काम सुरू करायला देणार नाही आहोत. आम्ही हे सिंपल सांगितलंय. आम्ही वेळोप्रसंगी या JCBच्या खाली येऊ. आणि मी ते तसं केलंय 2 नंबर झोपडपट्टीमध्ये पण जेव्हा प्रशासन येणार होतं तेव्हा. पण ही काय पद्धत आहे. ते तर समजू शकते ती घर है ना. पर्यायच नाहीये बाहेर यायला आत जायला. तुम्ही बघा तिकडे त्या बायका बसल्या ते मुलं उद्या तुम्ही शाळेत कशी पाठवणार. दूधवाला लेवलला उतरावते आणि चेक करावं की इथं काय अवस्था आहे. बांधकाम विभागाचे महानगरपालिकेतले अधिकारी मटपती कधीही ह्यांचा मॅप घेऊन आमच्या समोर बसलेले आहेत. आम्ही आमच्या सगळ्या सोसायटीचे मॅप घेऊन समोर बसले आहोत. आमच्याकडे मॅप आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता 2006-07 साली आमदार निधी म्हणून हा रस्ता केलेला आहे. त्याची कागदपत्र उपलब्ध आहेत आमच्याकडे. ती कागदपत्रे आम्ही आयुक्तांच्या ताब्यात दिलेली आहेत. पण तरीही त्यांना काही फरक पडत नाही. त्या रस्त्याचं हस्तांतरण झालेलं आहे का त्याचा आता मेंटेनन्स कोण करतंय हे सगळं आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना विचारलेलं आहे. माहितीच्या अधिकाराची उत्तरं मिळत नाहीत. त्याचा प्रथम अपील झालं, द्वितीय अपील झालं, आता त्याचं अपील राज्य अपील चालू झालं. बरोबर 5 ऑगस्टला त्याचं राज्य अपीलची सुनावणी झाली
राज्य आयुक्तांनी त्यांना विचारलं की तुम्हाला 20,000 रुपये फाईन का करू नये, कागदपत्र द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, जर तो रस्ता झाला असेल तर हस्तांतरण झालंय का नाही त्या कागदपत्र. माझं नाव ॲडव्होकेट नीता जोशी, मी गणेश बिल्डर स्कीम नंबर 3 ची अध्यक्ष आहे मी. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे ही न्यायप्रविष्ट बाब आहे. ह्या रस्त्यावरती कुणीही आक्रमण करू नये म्हणून आपण केस फाईल केलेली आहे आणि त्या केसमध्ये सागर संतांनी पार्टी आहे, महानगरपालिकेला पार्टी केलेलं आहे. हे दोघंही हजर आहेत तिथं कोर्टामध्ये, दोघंही हजर आहे. बाब न्यायप्रविष्ट असताना हे सगळे प्रकार करतात हे, आणि कोर्टामध्ये कुठलंही म्हणणं मांडायला येत नाहीत. आजपर्यंत सागर संतांनी कुठलाही त्यांचा मॅप जो त्यांनी प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे, कुठलाही प्लॅन त्यांनी कोर्टात दिलेला नाही ना आमच्या समोर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठला प्लॅन दिलेला आहे. काल आपण आंदोलन केलं महापालिकेसमोर, काय आश्वासन देण्यात आलं? महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे साहेब त्यांचे आले होते आणि नरेंद्र काळे साहेबांनी सांगितलं की मठपती किंवा आयुक्तांशी मी बोलतो आणि आपले पालकमंत्री जे आहेत गोरे साहेबांनी मी बोलतो आणि आयुक्त साहेबांना ते सांगतील. फक्त आश्वासन आहेत, काही करत नाही, कुणी काही करत नाही. मागच्या शनिवारी 8 तारखेला जेव्हा इथं रस्ता खोदायला चालू केला, मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस जेव्हा इथं आले तेव्हा विष्णू गायकवाड नावाचे अधिकारी इथं आले होते, त्यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी नंतर समोर सागर संतानीची लोक होती त्यांच्याशी बोलणं झालं आणि सागर संतानीच्या लोकांनी सांगितलं की आमचा प्लॅन मंजूर आहे. झालं, त्यांनी मला सांगितलं की मॅडम त्यांचा प्लॅन मंजूर आहे. कुठलाही कागद बघितला नाही, कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी खंडायला परवानगी दिली. म्हणजे मी त्यांना थांबवू शकत नाही, पोलिसांचं स्टेटमेंट आहे ते. पोलिस जर ही भूमिका घेत असतील, संशयास्पद भूमिका, तर सामान्य नागरिकांनी जायचं कुठं मग? ऍक्च्युली पोलिसांनी थांबवायला पाहिजे होतं. कुठलंही थांबवलं, तर कुठलाही कागद व्हेरीफाय केला नाही त्याने. डायरेक्ट सांगितलं त्यांच्याकडे प्लॅन मंजूर आहे, त्यांचा ते खणणार आहेत. आम्हाला यायला झाला रस्ता नाही, एकमेव रस्ता आहे आमचा तो.